अ, नमस्कार मॅडम. येस सर. गुड कंटिन्यू. मॉर्निंग. गुड मॉर्निंग माझं सर. नाव माझं नाव संतोष भिकू जाधव आहे. मी मसला रायगडवरून बिलॉंग करतो. माझे ग्रेट कोचेस सुजय कुसलकर सर, उदय भोसले सर, शीतल कुसलकर मॅडम माझे ग्रेटेस्ट कोच आहेत. मला या फॅमिलीमध्ये येऊन आज 28 महिने पूर्ण होत आहेत. येस सर. सर काय चॅलेंज काय डिसऑर्डर घेऊन तुम्ही ही फॅमिली जॉईन केली सर? मॅडम, माझे डिसाईड म्हणजे माझं वजन होतं 98 kg. मी 2005 पासून सतत रस्त्याने चालत होतो. 98 kg माझं वजन होतं. रस्त्यातून चालत असताच देव म्हणतात ना, तसं देवासारखा माणूस मिळतो. तसे मला रस्त्यामध्ये चालत असताना कुशलकर सर मिळाले. त्यांनी सांगितलं, तुम्ही रोज वर्कआउट करता, व्यायाम करता, इकडे येता, चालता, मी तुम्हाला पाहतो. परंतु जर तुम्ही हे करून पाहिलं तर निश्चित बदल होईल. मी म्हटलं ठीक आहे, ते सुद्धा करू. कारण त्याच्या अगोदर मला 2 बीपीच्या गोळ्या खायला लागत होत्या. तर मी तहसील कार्यालयामध्ये कामकाज करतो. मला 2 बीपीच्या गोळ्या होत्या, शुगर इनटेक झाली होती, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मला अस्थमाची बिमारी आहे. मी जेव्हापासून वर्कआउट करायला सुरुवात झाली, 4 महिन्यातच मी माझं 24 किलो वजन कमी केलं. आणि त्याच्यानंतर नित्यनेमाने रोज आज 28 महिने ग्रेट कोचचे मार्गदर्शन आणि सकस संतुलित आहार. येस सर. येस. बघू शकता सर्व पार्टिसिपेट सरांना 28 महिने झालेत. आणि 4 महिन्यात सरांनी किती किलो वजन कमी केलं सर म्हटले? 24 किलो मॅडम. 24 किलो सरांनी वजन कमी केलं. आणि तेव्हापासून सर आता मेंटेन आहेत. आणि खूप सर अमेझिंग असा बदल झालाय सर तुमच्यामध्ये. येस सर, तुम्ही ज्या डिसऑर्डर सांगितल्या होत्या त्यामध्ये काय फरक झालाय सर, काय बदल झालाय? मॅडम, डॉक्टरच्या सल्ल्यानुसार ज्या डॉक्टरने मला गोळी चालू केली, त्याच येस सर. डॉक्टरने गोळी माझी बंद केली. ज्यांनी मला गोळी चालू केली ते डॉक्टर आज सकाळी वर्कआउट करत आहेत. हे सर्वात महत्वाचं आहे. मॅडम, दुसरा एक मला या सकस संतुलित आहारामुळे आणि वर्कआउटमुळे फायदा झाला, तो असा की 4 मे रोजी मला सर्पदंश झाला होता. माझ्या शरीरामध्ये विषाचं प्रमाण वाढलं, परंतु मी आहे तसाच होतो. त्याचं कारण होतं, माझ्या फॅमिली डॉक्टरांनी जे माझ्यासमोर वर्कआउट करतात त्यांनी सांगितलं, मेहता सरांनीच, आपल्याला माहिती असतील, येस सर. की त्याला काही होणार नाही. तो नित्यनेमाने हर्बलचं प्रोडक्ट खात आहे, तुम्ही फक्त त्याच्यावरती इलाज चालू करा, तो निश्चित तुम्हाला साथ देईल. माझा नित्यमान वर्कआउट आणि सकस संतुलित आहार, त्याच्यामुळे माझी इम्युनिटी पॉवर वाढली, आणि त्याच्यामुळे मी आज तुमच्या समोर जिवंत आहे. येस, तर सर्व पार्टिसिपेट बघू सर्वात शकता. महत्वाची इथं मी सगळ्यात एक महत्वाची येस सर. ही सर्वात महत्वाची पॉवर आहे, ते हे प्रोटीन आहे, प्रोटीन. येस येस याची सर. पॉवर आहे. येस. खूप छान सर. डिस्क्लेमर इथं देऊ शकते मी. सरांचा हा वैयक्तिक रिझल्ट आहे. व्यक्ती परत प्रत्येकाचा वेगवेगळा रिझल्ट येऊ शकतो. आपण इथं कुठले आजार या काही ते आपण बरे करायला इथं कोणी डॉक्टर नाहीयेत. इथं फक्त आपण आपली लाईफस्टाईल चेंज करतो. सरांची लाईफस्टाईल चेंज केली सरांनी, तेव्हा सरांमध्ये एवढा 24 किलोचा फॅट लॉस झाला. आणि आपण जे सकस संतुलित आहार घेतो त्याच्याने आपली इम्युनिटी पॉवर वाढते. त्याच्यामुळे सरांची सर रोज नित्यनेमाने आपला सकस संतुलित आहार घेतात, त्याच्यामुळे सरांची इम्युनिटी पॉवर वाढली. आणि सर सांगतात सरांना जो सर्पदंश झालता त्याच्याने सरांना काही झालं नाही, कारण की सरांची इम्युनिटी पॉवर वाढली होती. त्याच्यामुळे सरांना जास्त काही झालं नाही असं सर सांगतात. हा सरांचा वैयक्तिक रिझल्ट आहे. येस सर. खूप छान सर, खूप छान. आणि काय सांगाल सर अजून सर्व पार्टिसिपेट आहे त्यांना? सर्वांना विनंती अशी करू इच्छितो की ग्रेट कोचचं मार्गदर्शन आपण ऐकावं. नित्यनेमाने न चुकता व्यायाम झाल्याबरोबर 10 मिनिटाच्या नंतर सकस संतुलित आहार घ्यावा. याच्यात खरी जादू आहे. कारण आपण काम तर रोज करत असतो, 20% काम केलेलं आहे, पण घामावाटे पूर्ण शरीर आपले थकलेलं आहे. पेशी मृत्यू झालेल्या आहेत, नवीन पेशी तयार झालेल्या आहेत, त्यांना ताबडतोब खाद्याची गरज असते. आणि त्या क्षणी जर आपण सकस संतुलित, जगातील 1 नंबरचं सकस संतुलित आहार जर दिला, 3 चम्मच ते टाकलेत, 1.5 चम्मच प्रोटीन टाकलेलं आहे,
हे जर या वेळेसच जर दिलं तर सगळ्या गोष्टी तुमच्या निघून जातात. आज मला बीपीचा त्रास नाही, गोळी बंद झालेली आहे. रोज गोळ्या खावा लागत होत्या, शुगर पण इंटेक झाला होता, तेही बंद झालंय. आणि त्याच्याबरोबर जो अस्थम्याचा त्रास होता, आज गेले. कारण हा पावसाला म्हटला की अस्थमाचे आजारी असतील त्यांना माहिती आहे, एक पावसाला म्हटलं की ह्या आजाराला सुरुवात होत असते. पण पूर्ण आज 2 वर्ष मी त्या त्रासातून मुक्त झालेलो आहे. त्याचं कारण कोचचं मार्गदर्शन, सकस संतुलित आहार आणि नित्य नियमाने वर्कआउट. येस तुम्ही येस येस. सर्वांनी हा नित्यक्रमाने वर्कआउट करा. निश्चितच तुमच्या जीवनात फायदा होईल. जो मला झालाय तो आपल्याला सुद्धा होईल. येस, सर्व पार्टिसिपंटना सांगू शकते सर, सांगतायत फक्त कोचेसचं ऐका, तुमचे कोच जे सांगतात ते ऐकायचंय. कारण की त्यांच्यामध्ये अमेझिंग असा रिझल्ट आलेला असतो, त्यांनी स्वतःच्या लाईफ मध्ये बदल केलेला असतो, लाईफस्टाईल त्यांची चेंज करून, आणि म्हणून ते तुम्हाला गाईड करू शकतात, तुम्हाला सांगू शकतात. म्हणून इथं आपण म्हणतो की कुणी मनाचं करू नका, कोच जसं सांगतील तसं करा, कोचचं ऐकत जा. कारण आपण मनाने केलं तर नाही, येस, सर्वांना माहितीये जो कोणी मनाचं करेल त्याला नाही येणार रिझल्ट, काय काय अवस्था होती त्याला स्वतःला माहितीये. पण इथं जर कोच सांगत असेल, कोच गायडन्स करत असेल, तर नक्कीच अमेझिंग असा रिझल्ट येतो. ते फक्त आपल्यामध्ये झालेला बदल इतरांना शेअर करतात आणि ते त्यानुसार गाईड करतात. त्याच्यामुळं इथं फक्त कोचचेच ऐकायचं आहे असं सर सांगतात. होच आणि मॅडम. येस, आपण सरांचा आफ्टर बिफोर बघू शकतो. गुरुशिवाय ज्ञान नाही मॅडम. येस सर, येस आपण सर. किती मोठे असू द्या. माझे माझे कोचेस माझ्यापेक्षा लहान वयाने आहेत, तरी सुद्धा मी त्यांचं ऐकतो. इथे कोणी नाही, आपल्यापेक्षा लहान जरी असेल तरी सुद्धा आपण सरांचं, गुरुजींचं आपल्याला ऐकायला पाहिजे. हा माझ्यातला बदल आहे. हा सरांचा वैयक्तिक रिझल्ट आहे, पर्सनल रिझल्ट आहे सरांचा. व्यक्तिपरत्वे मी एक दहा प्रत्येकाला वर्ष वेगवेगळा रिझल्ट येऊ शकतो. मी चार कधी महिन्यात. 10 10 वर्ष मॅडम कधी म्हणजे सेटिंग केली नाही, विन केली नाही. आज इन करून तुमच्या समोर उभा आहे. येस येस येस. कारण की याचं कारण काय सर? इन का नव्हते करत सर तुम्ही? बघू शकता शरीरांच्या शरीरावरचं फॅट पर्सेंट, चेहऱ्यावरचं, पोटावरचं, आणि आफ्टर मधला फोटो बघू शकता सरांचा. सर इन का करू शकत नाही ह्याचं उत्तर सगळ्यांनाच मिळालं असेल, कारण की सरांच्या पोटावरती जी चरबी होती त्याच्यामुळे सर इन करू शकत नव्हते. आता पोटावरची चरबी गायब झाली. सर्वांनी पाहिला, सरांनी 1 तासापासून कसला जबरदस्त पॉवरफुल असा वर्कआउट सर्वांना गाईड केला, आणि त्याच्यामुळं सर आता इन करू शकतात, कारण की सरांची ढेरी गायब झाली. येस सर. निश्चित निश्चित मॅडम. येस सगळ्या सरांची. पुढची संपत्ती गायब झाली माझी. मिळवलेली संपत्ती गायब झाली हो. येस येस, सरांची संपत्ती गायब झाली असं म्हणतात सर. सरांचं जी पोटावरची जी चरबी वाढली होती, पोट वाढलं होतं, ती संपत्ती म्हणतायत सर त्याला. आणि ती संपत्ती गायब झाली. याचं कारण फक्त आपलं 20% वर्कआउट, आपलं 80% डाएट, आणि जो 100% आपल्या मॅडम कोचचं आता आहे ते मला आहे. ह्या नाही नाही गेल्या 15-20 महिन्यापासून थोडस माझं वजन वाढलं होतं. मला जाणवलं की मी 73 वरून आता 76 वरती आलोय, म्हणजे मी परत वेट वाढवण्याच्या दिशेने चाललेलो आहे. मला लगेचच माझ्या ग्रेट कोचेसने मॅरेथॉन मध्ये घेतलं. मी लगेच मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपंट झालो आणि 10 दिवसात पुन्हा लेवलला गेलो. वजन वाढवणं आपल्या हातात आहे आणि वजन कमी करणं सुद्धा आपल्या हातात आहे. त्यासाठी मॅरेथॉन खूप महत्वाचे आहे. कारण मॅरेथॉन शिवाय कोणताही रिझल्ट मिळत नाही. माझ्या जीवनात मी जवळजवळ 5 मॅरेथॉन केलेले आहेत. मॅरेथॉन करायचे आहे. मॅरेथॉन म्हणजे पळण्याची नाही आहे. 10 दिवसामध्ये कमीत कमी 10 किलो वजन सुद्धा मी आता 4 किलोच कमी केलं. तर मला आधी अत्यावश्यक होतं तेवढं. हे प्रत्येक जण करू शकतो. त्यासाठी मॅरेथॉनची खूप गरज आहे. येस, सर्व पार्टिसिपेट ज्यांना मॅरेथॉन, जे नवीन असतील आणि ज्यांना मॅरेथॉन काय आहे ते माहित नसेल, तर आपल्या कोचला विचारायचंय मॅरेथॉन काय आहे. येस सर, मॅरेथॉन मध्ये प्रॉपर आपलं जो डाएट आहे तो प्रॉपर फॉलो करतात, आणि त्यांचं जे 4-5 किलो जेवढं वजन वाढलंय तेवढं कमी करतात. आता सरांनी 4 किलो वजन कमी केलं मॅरेथॉन फक्त 10 दिवसात. आणि हे फक्त शक्य आहे आपल्या रॉयल फिटनेस फॅमिलीमध्ये, 10 दिवसात 4 किलो वजन कमी करणं. आणि जे मॅरेथॉन असतात त्याच्यात येस त्याचा वेगळा डाएट असतो, तुम्ही तुमच्या कोचला विचारू शकता मॅरेथॉन काय आहे. आणि महिन्यातनं एक तरी मॅरेथॉन केलीच पाहिजे.
तर आपल्या कोचला विचारा, ज्यांनी कोणी अजूनपर्यंत पार्टिसिपेट केलं नसेल मॅरेथॉन मध्ये. तर सरांना विचारायचंय, सर मॅरेथॉन काय आहे, आपल्या कोचला विचारायचंय आणि आपले नाव द्यायचे आणि सरांना सांगायचे की मॅरेथॉन चालू करा. कारण की मॅरेथॉन मध्ये अमेझिंग असे रिझल्ट येतात. तुम्हाला जर लवकर आपलं वजन कमी करायचं असेल तर नक्कीच मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपेट व्हा. येस सर, खूप छान सर, तुमचा वर्कआउट अनुभव सुद्धा, एक्सपिरियन्स सुद्धा खूप छान होता तुमचा. फक्त आता जे नवीन पार्टिसिपेट असतील त्यांना काय संदेश द्याल ते सांगा सर. सर्वांना विनंती करतो, संदेश तर नाहीच, विनंती करतो, कारण ग्रेट कोचेस संदेश देऊ शकतात, आपण काही ग्रेट कोचेस नाही आहोत. पण सर्वांना विनंती करतो, कृपया सर्वांनी आपल्या ग्रेट कोचेसचं ऐका, त्यांचं मार्गदर्शन घ्या. नित्य नियमाने सकस संतुलित आहार मागवला नसाल तर तो मागवा. जसं सर सांगतील, आपले ग्रेट कोचेस जसं मार्गदर्शन त्यांच्या मार्गदर्शनाखाली चाला. निश्चितच तुमच्या सर्वांच्या जीवनात बदल होईल. आणि तुम्हीही, मलाही वाटलं नव्हतं की मी कधी असा वर्कआउट करेन म्हणून, वाटलं नव्हतं. पण आज तुमच्या वर्कआउट केलेलं आहे. असे तुम्ही सुद्धा सर्व नवीन पार्टिशन करू शकता, हेच तुम्हाला सांगू इच्छितो. बाकी काय नाही, फक्त ग्रेट कोचेसचं ऐका. येस येस येस, खूप छान सर. सर तुमचं वय विचारतायत, वय किती सर तुम्ही सांगू शकता? आता 50 पूर्ण होऊन गेले. येस, आपल्या फॅमिलीमध्येच, आपल्या फॅमिलीचीच जादू आहे खरंच म्हणायला, काय हरकत नाही. 50 वर्ष सर वाटत सुद्धा नाही. सरांची एनर्जी सर्वांनी पाहिलीच एक तासापासून. 25-30 वर्षाच्या एका जेंटलमॅन सारखी सरांची एनर्जी होती. खूप अमेझिंग अशी एनर्जी होती. तर येस सर, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि आज तुमचा वर्कआउट देखील खूप छान होता. धन्यवाद सर, सर्वांतर्फे तुम्हाला. सिस्टीमने संधी दिली वर्कआउट करायची, त्याबद्दल येस, सिस्टीमचे मनपूर्वक आभार व्यक्त नक्कीच करतो. धन्यवाद. नक्कीच सर, नक्कीच तुम्हाला नेहमीच संधी मिळत राहणार. असे वर्कआउट पाहिजे असतात सर्वांना. येस, अजून कोणी नवीन पार्टी